तो प्यारे बच्चों, a very good afternoon, good morning. Feel must be like morning whenever you are watching the video. दुपारचा असो नाही तर संध्याकाळचा असो, जेव्हा आपण व्हिडिओ पाहताय, there must be a feel of morning and a very warm welcome to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. Today we are going to start our second chapter from physics, mathematical methods. So बच्चा, मॅथमॅटिकल मेथड हा जो नवीन सिलेबस मध्ये याचं जे नाव दिलं, जुना स्केलर्स अँड वेक्टर्स हा होता. तर बच्चा, स्केलर आणि वेक्टर हे काय असतं हे तर शिकायचं आहे आपल्याला. आणि ह्यामध्ये ऍडिशनल इंट्रोडक्शन टू द कॅल्क्युलस, की ज्यामध्ये डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे जे मोठे युनिट्स आहेत कॅल्क्युलसचे, त्यांचं ट्रेलर आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. सो बच्चा, स्केलर आणि वेक्टर, व्हॉट आर दोज ऍक्च्युअली? सो फिजिकल क्वांटिटीज, आपण मेजरमेंट्स नावाचा आपला जो पहिला युनिट्स अँड मेजरमेंट हा जो टॉपिक शिकलो, तर बेटा त्यामध्ये मोजमाप घ्यायला शिकलो आपण, डिफरंट त्यामधल्या एरर्स वगैरे सगळं स्टडी केलं आपण, व्हर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज वगैरे सगळं. तर बच्चा, फिजिकल क्वांटिटी ज्या होत्या त्यांना दोन ठिकाणी डिवाइड केलं होतं मागच्या चॅप्टर मध्ये, की फंडामेंटल म्हणजे बेसिक, की ज्या स्वावलंबी आहे, इतर कोणावर डिपेंडंट नाही, स्वतःसाठी स्वतःच्या मोजमापासाठी स्वतःवर डिपेंडंट अशा फंडामेंटल, आणि दुसऱ्या डिराइव्ड, की ज्या फंडामेंटल वरती डिपेंडंट आहे स्वतःच्या मोजमापासाठी. सो फंडामेंटल आणि डिराइव्ड दोन कॅटेगरीज ह्या चॅप्टर मध्ये. मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये नाव वी हॅव टू स्टार्ट प्लेइंग विथ दोस फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीजचं कॅटेगरायझेशन ह्या चॅप्टर मध्ये दोन प्रकारे केलं, स्केलर आणि वेक्टर. इथे कशाच्या बेसिस वरती केलं बेटा? ऑन द बेसिस ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फिजिकल क्वांटिटीकडे काय असेट आहे, त्याची फिजिकल क्वांटिटी कडे काय आहे ऍक्च्युअली, इन ऑन डिपेंडन्स ऑफ दॅट स्केलर आणि वेक्टर असं कॅटेगरायझेशन केलं. सो बच्चा, स्केलर मीन्स व्हॉट? बघ मी लिहिलं इथे, स्केलर क्वांटिटीज म्हणजे कोणत्या, की दे हॅव मॅग्निट्यूड ओनली, म्हणजे त्याकडे व्हॅल्यू असणार आहे फक्त. अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्यांच्याकडे फक्त व्हॅल्यू आहे. समजा तुम्ही मला उचललं, तराजूत बसवलं, किती भरल मी? काहीतरी भरलं 50, 70, 75 काहीतरी किलो भरल, हे माझं मास भेटलं तुम्हाला. किती वाजले गाड्यात? काहीतरी टाइम आहे, एक व्हॅल्यू आहे ना. 4 वाजले, 4 वाजता क्लास सुरू झाला, 4 वाजले, 4 एक व्हॅल्यू आहे फॉर द टाइम. मी बोलतोय, काहीतरी माझी व्हेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंड. सो 5 काहीतरी एक व्हॅल्यू आहे. नवीन मोबाईल विकत घेतला, सॅमसंग गॅलेक्सी M32, त्याचं वेट किती आहे? 200 ग्रॅम, मास 200 ग्रॅम. सो बच्चा, फिजिकल क्वांटिटीला काहीतरी व्हॅल्यू आहे. सो ज्यांना फक्त व्हॅल्यू असते त्यांना बोलतात स्केलर, ज्यांना फक्त व्हॅल्यू असते त्यांना बोलतात स्केलर. वेक्टर, दे हॅव बच्चा मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. ह्यांना नुसती व्हॅल्यू आहे, ह्यांना स्केलर वाल्यांना ना फक्त काय बच्चा? मॅग्निट्यूड. ह्यांना काय असतं? मॅग्निट्यूड, डायरेक्शन दोन्ही पण. फॉर एक्झाम्पल, आता दोघांमधला फरक जरा डिस्कस करू. स्केलर म्हणजे त्यांना नुसती व्हॅल्यू आहे, लाईक मास, टाइम, व्हॉल्यूम. ह्यांना दोन्ही गोष्टी, फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन. समजा मी बोलतोय, मी कुठे बोलतोय इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी नेमकं लाईक नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट, कुठे बोलतोय. ऍक्सलरेशन, वेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन, ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी असणं फार गरजेचं आहे, दोन्ही गोष्टी असणं फार गरजेचं आहे, मग त्यांना आपण काय बोलतो बच्चा? वेक्टर. मग आता मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, म्हणून सगळ्याच फिजिकल क्वांटिटीज वेक्टर होतात का? नाही. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऍज वेल ऍज वेक्टरचे लॉज फॉलो केले पाहिजे त्यांनी. कुठे गेलं? वेक्टर अल्जेब्रा फॉलो केला पाहिजे त्यांनी. पुढे कळेल तुम्हाला, डोंट वरी. लॉ, नियम पण फॉलो केले पाहिजे, नाही तर कॅटेगरीच्या बाहेर जातील ते. बच्चा, नेक्स्ट इज डिफरन्स इज ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड ऑन द बेसिस ऑफ द अल्जेब्रा रूल्स. बेरीज, समजा माझ्या ह्या हातात 2 कांदे, ह्या हातात 2 कांदे, 2 आणि 2 झाले 4 कांदे. कांद्यात कांदे ऍड केले, 4 कांदे झाले. डन. आर यू गेटिंग? ह्या हातात 5 पेन, ह्या हातात 25 पेन, 25 आणि 5 30 ऍड केले. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो त्यांना बेरीज करा, नाही तर वजाबाकी करा. 10 मधून 5 गेले, 5. ओके, इट इज ऍक्सेप्टेबल बच्चा ओव्हर हिअर स्केलर मध्ये, कारण स्केलर ही एक व्हॅल्यू आहे. स्केलर ही फक्त व्हॅल्यू चालतं. पण वेक्टर मध्ये बाल मित्रांनो, वेक्टर मध्ये वेक्टर अल्जेब्रा इज व्हेरी इम्पॉर्टंट. दे विल बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड युजिंग वेक्टर अल्जेब्रा.
जो जस्ट आफ्टर दिस पर्टिक्युलर टॉपिक आपण शिकणार आहे. अल्जेब्रा आहे तिथे नियम आहेत काहीतरी, ते अकॉर्डिंगलीच हे चालणार. तिसरा आहे की बेटा डिव्हिजन इज व्हॅलिड. चालतं ना, आपण आपण 10/2 5 ओके सर चालेल. 100/10 आन्सर 10 ओके. नॉर्मल डिव्हिजन बेसिक रूल ऑफ अल्जेब्रा इज व्हॅलिड फॉर डिव्हिजन. बट वेक्टर्स मध्ये डिव्हिजन व्हॅलिड नाहीये. कम ऑन, नीट लक्ष दे. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. डिव्हिजन इज नॉट व्हॅलिड इन द वेक्टर्स. कधी कधी कन्सेप्ट वरती, ह्या अशा कन्सेप्ट वरती सुद्धा कम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतात. सीईटी सारख्या जे नीटला कॉम्प्लिकेशन असतात. बट असा क्वेश्चन येऊ शकतो की वेदर डिव्हिजन इज व्हॅलिड ऑर नॉट. ओके, इन विच ऑफ द फॉलोइंग डिव्हिजन इज व्हॅलिड लाईक दिस. डू रिमेंबर बेटा की वेक्टर्स मध्ये ना डिव्हिजन इज नॉट व्हॅलिड. नॉट व्हॅलिड. सर व्हॉट अबाउट मल्टिप्लिकेशन? आहे ना, 2 प्रकारे त्याचे, डॉट आणि क्रॉस, ते आपण नंतर पाहू. सोबतच्या सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल ज्याने फील येईल आपल्याला, स्केलर नुसती व्हॅल्यू आहे. मग बच्चा याच्यामध्ये काय आलं? मास, अजून कोण? टाइम. बघ ना, यांचा डायरेक्शनचा काही संबंध नाही, नुसती व्हॅल्यू आहे. बरं, अजून काय? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. अजून काय? एनर्जी. भरपूर एक्झाम्पल देऊ शकतो आपण. एनर्जीला कुठं काय हे डायरेक्शन? एनर्जी फक्त व्हॅल्यू आहे. कायनेटिक, पोटेन्शियल, हीट वगैरे सगळं काय स्केलर, त्यांना डायरेक्शन नाही. पण मग आता व्हेक्टर्स की मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण आहे आणि ते व्हेक्टर्स आहेत, असे कोण कोण आहे? वेलॉसिटी. ओके, डिस्प्लेसमेंट व्हेक्टर आहे बच्चा, डिस्प्लेसमेंट आहे. त्यानंतर वेलॉसिटी आहे. स्पीड नाही बरं का, स्पीड इज स्केलर, वेलॉसिटी इज व्हेक्टर. ऍक्सलरेशन आहे. ओके, सो मेनी आर देअर. एक फोर्स आहे. ओके, भरपूर फिजिकल क्वांटिटीज आर देअर. चला स्क्रीनशॉट घ्यायचा. गेटिंग बेटा? सो आपण स्केलर आणि वेक्टर हे 2 कॅटेगरायझेशन शिकलो. आता वी विल फोकस ऑन द वेक्टर. वेक्टर काय असतो, त्या वेक्टरचे प्रकार काय काय आहेत, आणि मग त्यांचे नियम वगैरे आपण शिकू. ओके, वेक्टर इट हॅज मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन. आणि तो कसा रिप्रेझेंट केला जातो? लेट अस सी. ओके, सो बेटा वेक्टर, वेक्टर कशाला वेक्टर बोलणार आपण? इट हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. नुसती एवढी सॅटिस्फॅक्टरी कंडिशन आहे का? नाही, प्लीज बेटा डू रिमेंबर. अँड ओबेज वेक्टर अल्जेब्रा अँड ओबेज वेक्टर अल्जेब्रा किंवा नियम, लॉज. मॅग्निट्यूड डायरेक्शन आहे, परंतु त्याने नियम सुद्धा फॉलो केले पाहिजे जे पुढे असणार आहेत. बच्चा रिप्रेझेंट कसं करायचं? त्याला रिप्रेझेंट कसं करायचं? बेटा वेक्टर इज रिप्रेझेंटेड इन दिस वे. हे बघ, इन दिस वे असं एक एरो असणार आहे. ओके, आपण सर एरो दाखवू तर थोडं फील करता घेतलं मी. सो बच्चा एक वेक्टर जेव्हा दाखवला जातो तर ही त्याचं शेपूट आहे आणि ही त्याचं हेड आहे. हे हेड आहे, एक बाणासारखं पुढे नाही का, टोक, हेड. आणि याला शेपटी, टेल म्हणतात, TAIL. ओके, ही टेल आहे आणि हा हेड आहे. अशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट केलं जातं. ओके, सो बेटा त्याचं काही पण नाव असू शकतं, की समजा P वेक्टर, आय विल राईट इन दिस वे. त्याचे नाव आहे P. फोर्स वेक्टर, F वेक्टर, वेलोसिटी वेक्टर, V वेक्टर. गेटिंग ना बच्चा? इन दिस वे. ओके, अच्छा. सो बेटा दिस इज द डेफिनेशन ऑफ द वेक्टर. लॉज उभे केले पाहिजे, मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही गोष्टी आहेत. दाखवण्याची पद्धत ही अशी आहे. अंडरस्टँडिंग ना बेटा? चला लेट्स लर्न अबाउट द टाइप्स ऑफ द वेक्टर्स. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. आता आपण टाइप्स ऑफ द वेक्टर्स डिस्कस करू. वेक्टरचे नेमकं टाइप्स कोणते कोणते आहेत? टाइप्स ऑफ वेक्टर्स. बच्चा पहिला टाइप आहे झिरो वेक्टर. व्हॉट इज झिरो वेक्टर सर? नावातच बघ, झिरो, मॅग्निट्यूड झिरो. झिरो वेक्टर म्हणजे काय? मॅग्निट्यूड झिरो, डायरेक्शन आर्बिट्ररी, म्हणजे कोणतीही. ओके, बच्चा वेक्टर आहे, सो मॅग्निट्यूड
मॅग्निट्यूड काय असणार आहे बच्चा 0 बर का. आणि डायरेक्शन कशी असणार आहे एनी कोणतीही. सर वी डिड नॉट अंडरस्टँड. बट बच्चा लेट्स टेक द एक्झाम्पल. वेलोसिटी वेक्टर, पहिलं एक्झाम्पल म्हणतो मी. वेलोसिटी वेक्टर ऑफ स्टेशनरी पार्टिकल. समजा इमॅजिन करा की मी तुमच्या समोर आता उभा आहे आणि कसा एकदम उभा शांत, हे असा शांत पार्टिकल ऐवजी बॉडी म्हणून त्याला मोठा आहे मी बॉडी उभा आहे, मी कुठेही पळू शकतो. सो सध्या माझं मॅग्निट्यूड 0 आहे, माझी वेलॉसिटी 0 आहे, पण मी पळू कुठेही शकतो. चल दुसरं एक एक्झाम्पल घेतो मी. बच्चा ऍक्सलरेशन वेक्टर शॉर्टकट मध्ये मी असं लिहितो, ऍक्सलरेशन वेक्टर ऑफ पार्टिकल किंवा बॉडी, पार्टिकल मूव्हिंग विथ, फिरतोय बघा लक्ष दे, ऍक्सलरेशन वेक्टर ऑफ द पार्टिकल विच इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. कॉन्स्टंट वेलोसिटी म्हणजे बच्चा गाडीवरती सपोज मी चालू, वेलोसिटी कॉन्स्टंटचा अर्थ काय असतो बेटा लक्ष दे. कॉन्स्टंट वेलोसिटीचा अर्थ काय असतो बच्चा, कॉन्स्टंट वेलोसिटी सुद्धा वेक्टर आहे, म्हणजे वेलोसिटी कडे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण आहेत आणि ते दोन्ही पण काय पाहिजेत कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट वेलोसिटीचा अर्थ काय असतो बेटा, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कॉन्स्टंट. कॉन्स्टंटलाच दुसरा शब्द आहे सिंपल सेम. म्हणजे समजा मी गाडी चालवतो आणि माझी डायरेक्शन तीच एकदम सरळ, एकदम सरळ चाललोय आणि स्पीड पण समजा 30 किलोमीटर पर आवर आहे, तर त्या स्पीडने एकदम मस्त पैकी त्याच डायरेक्शन मध्ये त्याच स्पीडने चालणे म्हणजे कॉन्स्टंट वेलोसिटी. आणि बच्चा कॉन्स्टंट वेलोसिटी असेल तर ऍक्सलरेशनचा काही संबंध नाही ना, कारण ऍक्सलरेशन तुमच्या गाडीला किती प्रकारचे आहे असं जर तुला कोणी विचारलं, तुम्ही गाडी चालवता, 2 व्हीलर चालवता, 4 व्हीलर चालवता, प्रत्येक गाडीला ऍक्सलरेशन विचारलं तर किती प्रकारचं असतं म्हणायचं, 3 प्रकारचं. पहिलं जी मूठ असते ना आपल्या गाडीची, गँग गँग ऍक्सलरेशनचं काम स्पीड चेंज करणं असतं. तर पहिलं ऍक्सलरेशन बेटा पॉझिटिव्ह, व्हेलॉसिटी वाढवतं ते, आहे का नाही. जी मूठ असते तुम्ही ते ऍक्सलरेटर बोलता ना, त्याला रेस बोलता, ऍक्सलरेटर स्पीड वाढवतं. रस्त्यात स्पीड ब्रेकर आलं, कुत्रं बित्र आडवं आलं तर ब्रेक दाबता की नाही. सो गाडीला, मोपेड गाडीला इकडे असतं क्लच वर्क्स ऍज द ब्रेक. सो बच्चा जे ब्रेक आहे खाली किंवा वरती, सो ब्रेक इज द निगेटिव्ह ऍक्सलरेशन. सो एक पॉझिटिव्ह आहे स्पीड वाढवणार, एक निगेटिव्ह आहे त्याला रिटार्डेशन पण बोलतो ना आपण, आहे की नाही, ते डिझोलरेटर आहे ते स्पीड कमी करतं. हे 2 झाले. आणि गाडी जर का कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चालली आहे म्हणजे डायरेक्शन पण तीच, स्पीड पण तोच, सो त्या पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल मध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, ऍक्सलरेशन इज 0. आणि बच्चा ऍक्सलरेशन कॅन हॅव एनी डायरेक्शन, आर्बिट्ररी डायरेक्शन स्पीड चेंज झाल्याच्या नंतर. सो दिस वॉज द एक्झाम्पल ऑफ 0 वेक्टर की मॅग्निट्यूड त्याचं 0 आहे, डायरेक्शन कॅन बी एनी. स्क्रीनशॉट घ्या. डन. चलो बेटा नेक्स्ट इज सेकंड रिझल्टंट वेक्टर. सेकंड इज रिझल्टंट वेक्टर. सेकंड इज रिझल्टंट वेक्टर. बेटा रिझल्टंटचा अर्थ काय, निकाल. जसा तुमचा आता 10वीचा निकाल लागणार आहे, वेगळे वेगळे विषय होते, काहीतरी मेथड वापरली जाणार आहे रिझल्ट साठी. 15 तारखेला निकाल लागेल तुमचा. सो तुमचा जो रिझल्ट आहे हा बाकी सगळ्यांची मिळून काहीतरी एक आन्सर आहे ना, नाही का. मग तुमचं सायन्स आलं, मॅथ आलं, हे सगळं मिळून एक निकाल येणार आहे. सिमिलरली बेटा रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, इट इज वेक्टर which produces the same effect. नाही असं काय बोलूया आपण, हा जो रिझल्टंट आहे हा 2 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टरचा मिळून बनलेला असतो, which produces same effect as produced from individual vectors. इंडिव्हिज्युअल वेक्टर्स असतील. फॉर एक्झाम्पल एखादी कार बंद पडली आहे, ट्रक बंद पडली आहे आणि तिला धक्का मारताना तुम्ही सगळ्यांनी पाहिले,
सो 2 3 4 5 जण असे जर धक्का मारत असतील तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा सगळेजण एकाच डायरेक्शन मध्ये फोर्स लावतात, राईट. सो तिथे वेक्टर फोर्स आहे आणि सगळे फोर्स ऍड होतात. सो सगळ्यांचा जो इफेक्ट आहे, हा, सो हा रिझल्टंट वेक्टर आहे दॅट प्रोड्युसेस सेम इफेक्ट विच हॅज बीन प्रोड्यूस फ्रॉम इंडिव्हिज्युअल वेक्टर्स. सगळ्यांचा रिझल्टंट येतो ह्या सगळ्यांचा. आर यू अंडरस्टँडिंग? सो वेगळ्या वेगळ्या डायरेक्शन मध्ये असू शकतात फोर्सेस, काही अडचण नाही. नुसता फोर्स नाही, कुठल्याही प्रकारच्या वेक्टरसाठी चालतं, वेलॉसिटी, ऍक्सलरेशन. सो सगळ्यांचा रिझल्टंट देणारा वेक्टर, त्याला काय बोलतो बेटा आपण? रिझल्टंट वेक्टर. थर्ड बेटा निगेटिव्ह वेक्टर. सो बेटा व्हॉट इज निगेटिव्ह वेक्टर? व्हॉट इज निगेटिव्ह वेक्टर? सिंपल आहे. इट इज वेक्टर, it is vector having same magnitude तेच same magnitude, but but opposite direction of given vector. समजा मला एखादा वेक्टर दिला, समजा फोर्स वेक्टर आहे 5 न्यूटन आणि डायरेक्शन आहे नॉर्थ. सो बच्चा 5 न्यूटन फोर्स आहे असं मला बोलले, तर वेक्टर इज शोन इन दिस वे, एक एरो, हे त्याचं टेल आणि त्याचं हेड. आणि बेटा फोर्स 5 न्यूटन वाला आहे, मी याचं नाव देतो एफ वेक्टर इन दिस वे ड्यू नॉर्थ. मग याचा निगेटिव्ह म्हणजे काय? मॅग्निट्यूड 5 न्यूटनच ठेवा, फक्त त्याला उलटा करा. मग बच्चा हे जे नॉर्थ कडे होता ते याला साऊथ कडे न्या, जेवढी त्याचं लेंथ आहे तेवढंच ठेवा. अर्थात लेंथ इथे फोर्स वेक्टर हॅज बीन रिप्रेझेंटेड, नाही का, लेंथ काय जे असेल तेवढीच दाखव त्याची. पण मॅग्निट्यूड बघ बच्चा 5 न्यूटन आहे, तर 5 न्यूटन तेवढंच राहिलं, फक्त डायरेक्शन रिव्हर्स झाली. आणि हा जो एफ वेक्टर आहे त्याला काय लिहिणार बेटा मी? मायनस एफ वेक्टर. समजा हा एक ए वेक्टर आहे, मग काय करायचं? त्याचं तोंड फक्त उलट करायचं. आर यू अंडरस्टँडिंग? मॅग्निट्यूड तेवढंच, स्क्रीनशॉट घ्या. डन. व्हेरी इझी. छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आहे बेटा. फोर्थ इक्वल वेक्टर. ओके, इक्वल वेक्टर कोणाला बोलणार आपण? इक्वल वेक्टर्स नावातच आहे ना इक्वल. इक्वल वेक्टर्स, दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर्सला आपण इक्वल कधी बोलणार? की त्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी कशा असल्या पाहिजेत? सेम. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम फॉर 2 or मोर वेक्टर्स. दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर्सला इक्वल कधी बोलायचंय बच्चा मी? समजा हा एक पहिला वेक्टर आहे बरं का, ज्याचं नाव लेटस से P1 वेक्टर आहे बरं का. हा एक दुसरा वेक्टर आहे की ज्याचं नाव, किंवा याला मी असं म्हणतो चल क्यू वेक्टर आहे. ठीक आहे, हा एक पी वेक्टर आहे, हा क्यू वेक्टर आहे. चल अजून एक आहे बेटा, लेटस से आर वेक्टर. ओके, आणि याचं मॅग्निट्यूड 3 आहे, याचं मॅग्निट्यूड 3 आहे, याचं मॅग्निट्यूड 3 आहे. ते कोणते वेक्टर आहेत मला नाही माहिती, मी एक जनरली बोललो. पी क्यू आणि आर, 3 3 आणि 3. डायरेक्शन पण एक्झॅक्टली सेम आहे, बिकॉज दे आर पॅरलल. डायरेक्शन पण सेम, मॅग्निट्यूड पण सेम. सो बच्चा ह्या केस मध्ये पी वेक्टर इज क्यू वेक्टर इज आर वेक्टर. आर यू अंडरस्टँडिंग? आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो आणि मला तुम्ही आन्सर द्यायचंय की बच्चा सर्क्युलर मोशन मध्ये, एक सर्क्युलर मोशन चालू आहे की नाही, एखादा पार्टिकल टिक 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 गोल गोल फिरतोय. आणि बच्चा हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे बी बर का, सेंटर पासन. हे बघा, ए पॉइंट साठी समजा मी असं बोललो की हा रेडियस वेक्टर आहे, आर ए वेक्टर बर का, आणि बी साठी आर बी वेक्टर. आर यू अंडरस्टँडिंग? सो आर ए वेक्टर आणि आर बी वेक्टर बोथ आर इक्वल. ट्रू का फॉल्स? पटकन रिप्लाय करा, ट्रू का फॉल्स? सो बच्चा कन्सेप्ट शिकत असताना
कन्सेप्ट मी कशी शिकवली बघ, लक्ष दे. इक्वल वेक्टर, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन मस्ट डायरेक्शन सेम. हा, फॉर 2 or more वेक्टर्स दोन्ही गोष्टी सेम पाहिजेत, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, तरच त्यांना इक्वल बोलायचं. बच्चा इथे ए ची पोझिशन देणारा आर ए वेक्टर आहे, बी ची पोझिशन देणारा आर बी वेक्टर असं मी बोललो, तर बेटा दोघांची डायरेक्शन सेम आहे का? नाहीये ना, नाहीये ना बेटा. मी ऍक्च्युली हा एरो लिहायला विसरलो, नो इश्यू. एरो नाही ना बेटा, दिस इज फॉल्स. कारण की याची डायरेक्शन इकडे, याची डायरेक्शन इकडे, दोघांचे डायरेक्शन वेगळ्या वेगळ्या आहेत. त्या सेम सेम पाहिजे होत्या, पॅरलल पाहिजे होते ते. सो बच्चा दॅट्स वाय दीज टू आर नॉट इक्वल. Why? Because their magnitude is same. Magnitude is same. But काय वेगळे बच्चा? Direction different. Direction different. Please take screenshot. Concept clear होता है? Concept clear होता है? हाँ. Equal झाला. Fourth, number 5. बेटा पोजिशन वेक्टर. पोजिशन वेक्टर नावातच आहे ना, की जो पोजिशन देतो. पोजिशन देतो. पोजिशन वेक्टर कोणाला बोलणार? पोजिशन वेक्टर. इट गिव्स पोजिशन ऑफ द पार्टिकल. इट गिव्स पोजिशन ऑफ पार्टिकल, किंवा त्याला मॅथमॅटिक्स मध्ये आपण पॉइंट पण घेऊ शकतो. पार्टिकल हा ऍक्च्युली छोटाच पॉइंट असतो. इट गिव्स पोजिशन ऑफ पार्टिकल फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट. फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट. आणि बच्चा तो फिक्स्ड पॉइंट काय असणार आहे? ओरिजिन. इन chosen कोऑर्डिनेट सिस्टम. चूज केलेल्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये. आणि बच्चा चूज केलेली कोऑर्डिनेट सिस्टम काय असणार आहे? एक्स वाय प्लेन असं म्हणू शकतो आपण त्याला. ओके, एक्स वाय प्लेन. अर्थात एक्स वाय झेड पण असतं, एक्स वाय प्लेन आपण घेऊ. ओके, सो बेटा समजा हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. हा काय? ओरिजिन, एक फिक्स्ड पॉइंट. आणि कुठेतरी एक टुचुक एक असा पॉइंट घेतो मी, बरं का. काय नाव आहे ह्या पॉइंटचं बेटा? लेट अस से दॅट पॉइंट इज पी. आणि ह्या पी ला ओ पासून जोडा. ओके, एक स्ट्रेट लाईनने जोडलं, वाकडं तिकडं नाही हा बेटा, एक स्ट्रेट लाईनने जोडलं. आणि हा जो वेक्टर याचं नाव दिलं मी आर वेक्टर. युजली आपण ओपी वेक्टरला आर वेक्टर लिहितो, पुढे कळेल तुम्हाला. ओके, एक जनरल वेक्टर घेतो आपण. ओके बच्चा, सो पी पॉइंट आहे. सो या पी पॉइंटची पोझिशन ओरिजिन पासून कोणी दिली? आर ने दिली. डायरेक्शन मस्ट बी फ्रॉम ओरिजिन. डायरेक्शन मस्ट बी फ्रॉम ओरिजिन. डायरेक्शन फ्रॉम ओरिजिन टू पॉइंट. ओरिजिन पासून पॉइंट कडे डायरेक्शन कडे फोकस कर, नीट कॉन्सन्ट्रेट कर. कुठून कुठं? ओरिजिन कडून पॉइंट कडे डायरेक्शन पाहिजे पोझिशन वेक्टर दाखवताना. स्क्रीनशॉट घ्या. डन. हे झालं पोझिशन वेक्टर. ओके बेटा, आता लक्ष दे. नंबर 6, कोलिनियर वेक्टर्स. नंबर 6, कोलिनियर वेक्टर्स. बेटा कोलिनियर चा अर्थ काय असतो रे? बघ मॅथ मध्ये पण येणार आहे आपल्याला बरेचदा. हा, फिजिक्स मध्ये सुद्धा कोलिनियरचा अर्थ असतो बच्चा, कोचा अर्थ असतो सेम, नेहमी लक्ष ठेवायचं बरं का. हा जो को आहे ना, कंपनी, नॉट कंपनी ऍक्च्युली बट कॉनकरंट, नाही का. को टर्मिनल होता एंगल आहे की नाही, जिथे जिथे को शब्द येतो ना, कोचा अर्थ असतो सेम. आता इथे बघ, को लिनियर. को म्हणजे सेम, लिनियर म्हणजे एका रेषेत, एका रेषेत असणार आहे. कोलिनियर वेक्टर्स म्हणजे काय बेटा? along सेम लाईन. बघ ना, को म्हणजे सेम, लिनियर म्हणजे रेषेत, along सेम लाईन or parallel to सेम लाईन. बघ बच्चा, along द सेम लाईन. समजा ही एखादी लाईन येले, ही एखादी लाईन येले, त्या लाईनला दोन वेक्टर्स पॅरलल आहे. हे बघ,
मी समजा बोललो की हा पी वेक्टर आणि एक छोटूसा क्यू वेक्टर, सो या दोघांना काय बोलणार मी? पॅरलल. इक्वल असू शकतात, काही अडचण नाही जेव्हा त्यांचं मॅग्निट्यूड सेम असेल. डायरेक्शन तर सेमच आहे, मॅग्निट्यूड सेम आलं तर इक्वल. सध्या कसे आहेत ते? कोलिनियर. म्हणजे बेटा कोलिनियर वेक्टर्स असतील तर त्यांच्या मधला थिटा किती डिग्री असेल? 0 डिग्री. त्या दोघांच्या मधला अँगल 0, जे मी तुम्हाला अँगल थोड्या वेळाने शिकवणार आहे. स्क्रीनशॉट घ्या. डन. हे झाले कोलिनियर. बेटा आता कोप्लॅनर वेक्टर्स नंबर 7. कोप्लॅनर. बेटा वन्स अगेन, को मीन्स सेम. कोप्लॅनर वेक्टर्स. ओके. कोप्लॅनर वेक्टर्स मीन्स काय? they lie in the same plane. Okay, two or more vectors lie in same plane. प्लेन काय असतं बेटा? प्लेन इज अ 2D डायग्राम. प्लेन काय असतं? हे जे प्लेन आहे, एरोप्लेन नाही बेटा, प्लेन. प्लेन काय आहे? एक 2D डायग्राम आहे. बच्चा 2D मीन्स व्हॉट? वी टेक एक्स अँड वाय ऍक्सिस. एक्स आणि वाय ऍक्सिस रिप्रेझेंट जे करील त्याला प्लेन म्हणतो. आपला फळा काय? प्लेन आहे. आपला व्हाईट बोर्ड काय? प्लेन आहे. तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे प्लेन आहे. ऑफलाईन क्लास चालू असताना मी जे हावभाव करतोय, हातवारे करतोय, माझे जे काही चालू आहे 3D आहे. कारण 3 डायमेन्शन लागतात. सध्या 2 डायमेन्शन लागतात, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. सो तुमच्या मोबाईलची स्क्रीन 2D आहे. सो प्लेन म्हणजे 2D विच इज एक्स अँड वाय ऍक्सिस. 2 ऍक्सिस असताना 2D. सो बच्चा कोप्लॅनर वेक्टर्स, समजा आता मी बोललो की हा पी वेक्टर आहे, हा क्यू वेक्टर आहे, हा आर वेक्टर आहे. ओके बेटा, सो दीज आर कोप्लॅनर वेक्टर्स. कारण की सगळे एका प्लेन मध्ये. पण आपल्या घराला बघ, प्रत्येकाच्या तुमच्या खोलीत 4 भिंती आहेत. एक वेक्टर तू ह्या भिंतीवर, एक वेक्टर त्या भिंतीवर दाखवला तर काय झालं? ते कोप्लॅनर नाही झाले ना, एका प्लेन मध्ये झाले. कारण ह्या भिंतीचं एक प्लेन आहे, त्या भिंतीचं एक प्लेन आहे. डन. स्क्रीनशॉट घ्या. कोप्लॅनर म्हणजे काय बच्चा? एकाच प्लेन मध्ये असणं गरजेचं आहे त्यांनी. हे झाला 7th. बेटा आफ्टर दॅट we have 8th type of the vector which is very famous, very important, and that is unit vector. Okay, मी त्याला मुद्दाम स्टार मार्क केले. युनिट वेक्टर याला जीव लावायचा आपल्याला, खूप गरजेचं आहे. युनिट वेक्टर व्हेरी इम्पॉर्टंट. काय असतो युनिट वेक्टर? बेटा इट इज वेक्टर having magnitude unity. बेटा युनिटीचा अर्थ काय असतो मॅथ का फिजिक्स मध्ये? 1. मॅग्निट्यूड 1 असणार त्याचं फिक्स्ड इन गिव्हन डायरेक्शन. गिव्हन दिलेली काय जे असेल. सो बच्चा हा जो युनिट वेक्टर आहे बर का, याचा सिग्निफिकन्स फक्त डायरेक्शन दाखवण्यासाठी असतो. ओके, याचं काम काय बेटा? फक्त डायरेक्शन दाखवणे. याने जास्त डोकं लावणे नाही. युनिट वेक्टर म्हणल्या मी सांगतोय ते लक्षात ठेवायचं बेटा. कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. काय लक्षात ठेवायचं? कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन पाठ करा माझ्यासोबत. कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. बच्चा हा जो युनिट वेक्टर आहे ना, तर डोक्यावर कॅप लिहिण्याची पद्धत आहे. It is the way of representation of unit vector. It is represented by cap. So cap is equal to vector upon magnitude. बेटा दिलेला जो वेक्टर असणार आहे, लेट अस से की हा एक वेक्टर दिला पी वेक्टर. हा एक वेक्टर आहे पी वेक्टर. काय त्याचं जे मॅग्निट्यूड असेल, ठीक आहे ना. तर बेटा ह्या पी वेक्टरच्या अलॉंग असा वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड 1, ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे, पण तो पीच्या डायरेक्शन मध्ये.
पण तो पीच्या डायरेक्शन मध्ये येते, याला म्हणतात युनिट वेक्टर, विच इज शोन बाय पी कॅप. सो पी कॅप हा पी वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये. पी कॅप वेक्टर आहे का? येस सर. बेटा हा पण वेक्टर हा पण वेक्टरच आहे, फक्त पी कॅप असा वेक्टर की ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे, आणि याला रिप्रेझेंट करायचं मॅथमॅटिकली फॉर्म्युलाच्या टर्म्स मध्ये इन दिस वे. पी कॅप इज इक्वल टू पी वेक्टर अपॉन पी. आर यू अंडरस्टँडिंग? मग त्याऐवजी फोर्स वेक्टर असू दे, वेलोसिटी असू दे, एक्सलरेशन वेक्टर असू दे, दुसरा कोणताही असू द्या. ओके, कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. हा, हे नुसतं पी लिहिलं. बेटा मॅग्निट्यूड लिहिण्याची अजून एक पद्धत आहे बरं का, ही अशी, हे असं. ठीक आहे, शॉर्टली विल अंडरस्टँड. मॅग्निट्यूड लिहिण्याची तो जो वेक्टर आहे त्याला मॉड मध्ये लिहायचं. ओके, मॉड मध्ये लिहायचं, ही एक पद्धत आहे. ओके, मॅग्निट्यूड इन दिस वे इट इज रिप्रेझेंटेड. सो बेटा याचं काम काय? फक्त आणि फक्त डायरेक्शन दाखवणे, राईट? अच्छा. इट्स लाईक अ टॉर्च असंही म्हणू शकता तुम्ही, लाईक टॉर्च इन डार्कनेस. जसं अंधारात आपण टॉर्च मारतो का नाही, एक्झॅक्टली त्या पद्धतीने. बेटा आता सपोज XYZ अशी कोऑर्डिनेट सिस्टम असेल. कशी असेल? सपोज XYZ 3 ऍक्सेस कसे असतात बघ, लक्ष दे. एक हॉरिझॉन्टल वाला X, एक व्हर्टिकल वाला Y, आणि एक जो तुमच्याकडे येतोय तो Z. चला, तुम्ही ज्या रूम मध्ये आहात, तुमच्या आवडता कोणताही कोपरा पहा वरती. कोणता कोपरा बघ वरती, त्या कोपऱ्यातून तुला 3 लाईन जाताना दिसतील. XYZ नाव जसे आवडतील तसे. हॉरिझॉन्टलला X म्हण, व्हर्टिकलला Y म्हण, तिसरी उरल ती Z. असे 3 ऍक्सेस असतील. तर बच्चा लक्षात घे, जो एक्सच्या अलॉंग असतो युनिट वेक्टर, त्याला बोलतात आय कॅप. काय बोलतात त्याला? आय कॅप. मग बेटा जो एक्सच्या निगेटिव्ह एक्सच्या अलॉंग असेल, हे बघ ना, आपण एक्स डॅश बोलतो ना, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. सो बेटा निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग काय म्हणणार मी? मायनस आय कॅप. वाय कॅपच्या अलॉंग फिक्स असतो जे कॅप, फिक्स येथे, आणि झेडच्या अलॉंग असतो के कॅप. हे बघ, नीट लक्ष दे. आय कॅप, जे कॅप, के कॅप तिघ जण फिक्स असतात, फिक्स असतात. एक्सच्या अलॉंग आय कॅप, वायच्या अलॉंग जे कॅप, आणि हा जो तुमच्याकडे झेडच्या अलॉंग के कॅप. तर निगेटिव्ह एक्सच्या अलॉंग निगेटिव्ह आय कॅप, निगेटिव्ह वेक्टर झाला ना आय कॅपच्या निगेटिव्ह. आता बघ वरती जे कॅप आहे बच्चा, तर खाली काय होईल रे? मायनस जे कॅप, कारण की हा खाली कोण आहे? हा वाय डॅश आहे की नाही? आणि हा जो झेड आहे, तर बेटा हे बघा इथं काय होईल? झेड डॅश, त्याच्या अलॉंग काय होईल रे? मायनस के कॅप. समजतंय व्यवस्थित? मायनस वाल्यांना असे ब्रॅकेट घालतो. ओके ना बेटा? एक्स, वाय आणि झेड. ओके, एक्सच्या अलॉंग आय कॅप, वायच्या अलॉंग जे कॅप, हा जो झेड आहे असं नाही दाखवतो आपण असं दाखवतो, विच इज त्याच्या अलॉंग के कॅप आहे. आणि रिव्हर्स गेले तर निगेटिव्ह वेक्टरची कन्सेप्ट लावायची फक्त. आर यू अंडरस्टँडिंग? ओके, चला स्क्रीनशॉट घ्यायचा. समजतं बेटा? इथपर्यंत काही अडचण? बच्चा नेक्स्ट व्हेरी इंपॉर्टंट कॉन्सेप्ट. सो मेनी स्टुडंट्स गेट कन्फ्युज्ड इन बिटवीन अँगल बिटवीन टू वेक्टर्स. दोन वेक्टर मधला जो अँगल आहे बेटा, ऑलवेज रिमेंबर की तो 0 आणि 180 मध्ये असला पाहिजे. 0 असेल चालेल का? येस सर. पॅरलल. 180 चालेल का? हो. 180 मीन्स व्हॉट? एक जण तिकडं तर एक जण इकडं, एक जण वरती तर एक जण खाली. 180 चालेल, 0 पण चालेल, आणि त्या दोघांच्या मध्ये असला तरी चालेल. मग कोणी विचारलं 170 डिग्री? येस. 270 डिग्री? नाही, कारण 180 पेक्षा जास्त नॉट ऍक्सेप्टेबल. आता जरा कॉन्सेप्ट क्लिअर करतो मी. बेटा लक्ष दे. समजा अँगल कधी असतो? जेव्हा दोन लाईन इंटरसेक्ट होतात. सो दोन वेक्टर इंटरसेक्ट झाले, आणि बच्चा ह्या दोघांच्या मध्ये 30 डिग्री अँगल आहे असं बोलूया. आता नीट लक्ष द्या. हा पी वेक्टर आणि हा क्यू वेक्टर. सो बच्चा पी वेक्टर आणि क्यू वेक्टर मध्ये 30 डिग्री अँगल आहे. इज इट व्हॅलिड? दोन गोष्टी चेक कर बेटा. पहिली गोष्ट, दे मस्ट बी जॉईंट हेड टू हेड किंवा टेल टू टेल. हे बघ, हेडला टेल टेलला काहीतरी असं पाहिजे. आता मला सांग, हे जे भेटले इंटरसेक्शनल पॉईंट बघ, इंटरसेक्शन पॉईंट काय? पी वेक्टरची टेल इथं आहे का? येस सर. क्यू वेक्टरची टेल इथं आहे का? येस, दे आर जॉईंट टेल टू टेल. एक तर ते हेड टू हेड तरी चिटकले पाहिजेत किंवा टेल टू टेल तरी चिटकले पाहिजेत.
गेटिंग. सो बच्चा दिस इज व्हॅलिड. येस, ऍक्सेप्टेबल. चला मी ह्याच रिप्रेझेंटेशनला असं करू का, याला पी वेक्टर असा घेतला. अच्छा, एक प्रॉपर्टी, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी देतो अबाउट वेक्टर्स. ओके, फ्री वेक्टर हा एक टाईप राहील आपला. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असं बोलतो मी ऑफ वेक्टर्स. याला स्पेशल कॅटेगरी असं लिहून घेऊ आपण. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ वेक्टर्स. ओके बच्चा, वेक्टरची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे किंवा एक फ्री वेक्टर टाईप होता माझ्याकडनं राहिला, किंवा प्रॉपर्टी म्हणून आपण लर्न करू. वेक्टरची प्रॉपर्टी आहे वेक्टर कॅन शिफ्ट parallel to itself in same plane. एकाच प्लेन मध्ये. वेक्टर स्वतःला पॅरलल पळू शकतो किंवा शिफ्ट होऊ शकतो एकाच प्लेन मध्ये. म्हणजे काय बेटा, म्हणजे काय बेटा, समजा हा डब्बा एक प्लेन आहे, हा डब्बा एक प्लेन आहे, तर माझा जो वेक्टर आहे, मी काय करतो तुला फील देतो. हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. आणि बच्चा माझ्याकडे एक वेक्टर आहे लाईक दिस. ओके, which whose name is force vector, F वेक्टर. तर ह्या वेक्टरला उचलून मी तसाच फक्त काय करायचं, इट कॅन शिफ्ट पॅरलल टू इटसेल्फ, स्वतःला पॅरलल तो शिफ्ट होऊ शकतो. म्हणजे काय, दिस इम्प्लाइज असतो तो, दिस इम्प्लाइज की बच्चा हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे बरं का, तोच. तर याला मी म्हणजे हा जो इथं आहे याला मी उचलून दिसते का, याला उचलून असाच समजा माझा पेन हा एक वेक्टर आहे, तर त्याचं मॅग्निट्यूड तेवढं डायरेक्शन तिचे, फक्त मी त्याला काय केलं मागे आणून ठेवला ओरिजिन वरती, म्हणजे इन दिस वे. हे बघ, तेवढाच त्याचं मॅग्निट्यूड पण तेच, डायरेक्शन पण तीच, आणि उचलून त्याला मागे आणला. गेटिंग. वेक्टर पॅरलल पळू शकतो स्वतःला. बच्चा ऑन द कॉन्सेप्ट ऑफ दॅट आता नीट लक्ष दे. हा जो इंटरसेक्शन पॉइंट दोघांचा, हे बघ मी काय करतो, समजा माझं म्हणणं आहे की इंटरसेक्शन पॉइंट इथे आहे बेटा, ह्या वेक्टरला मी असं मागे घेऊ शकतो का, हा असा घेऊ शकतो का, येस सर. अच्छा, हा जो वेक्टर आहे याला याला मागे घेऊ शकतो का, येस सर. त्याच लाईन मध्ये त्याला मागे सरकवला मी असा, चालेल का, येस सर. दोघांमधला अँगल तेवढाच राहील, काहीही फरक पडणार नाहीये. सो दिस टू थिंग्स आर सेम. अंडरस्टँडिंग. आता लक्ष दे, समजा बेटा माझा पहिला वेक्टर आहे हा पी वेक्टर, आणि दुसरा वेक्टर आहे, नाही मी नाव चेंज करतो आता, मी असं म्हणतो बच्चा हा माझा F1 वेक्टर आहे आणि हा माझा लेटेस्ट F2 वेक्टर आहे. दोघांमध्ये अँगल किती आहे, पहिली गोष्ट अँगल ऍक्सेप्टेबल आहे का, येस. कसे जॉईन झालेत ते बघ ना, पहिल्याचा टेल दुसऱ्याचा टेल एकाच ठिकाणी आहे, चालेल, टेल टू टेल जॉईन आहेत ते. आणि दोघांमधला अँगल 135 डिग्री आहे बच्चा, किती, 135, 90 पेक्षा मोठा, येस ऍक्सेप्टेबल आहे. बेटा मी यालाच काय करू शकतो, इंटरसेक्शन पॉईंट बघा इथे ठेवला मी, याला मागे सरकवा, इतिहास घेऊ शकतो, येस. याला मागे घ्या, गेटिंग. सो असंही चालतं 135 डिग्री. हेड टू हेड तरी जोडा किंवा टेल टू टेल तरी जोडा. आर यू अंडरस्टँडिंग बच्चा, रिप्लाय मी विथ येस ऑर नो. बेटा आता लक्ष दे, सपोज आय हॅव शोन इन द डायग्राम की बच्चा हा क्यू वेक्टर आहे बघा, क्यू वेक्टर, आणि खालून त्याला चिटकलाय पी वेक्टर. दोघांमध्ये 120 डिग्री अँगल आहे, ऍक्सेप्टेबल आहे का, नाहीये. प्लीज ऑब्झर्व नीट कर, काय होईल, पी वेक्टर आणि त्याच्या पुढे क्यू वेक्टर आहे, झालं काय, हेडला हेड किंवा टेलला टेल पाहिजे, नाही ना तसं. बघ ना इथे बघ, पहिल्याचा हेड आहे आणि या दुसऱ्याचा टेल आहे, नाही जमणार ना. दोघांची हेड तरी मॅच झाली पाहिजे किंवा दोघांची टेल तरी मॅच झाली पाहिजे, म्हणजे दिस 120 इज रॉंग आन्सर. सो बच्चा काय करावं लागेल मला त्यासाठी, हे बघ हा क्यू वेक्टर, आता मी काय करतो, वेक्टर कॅन शिफ्ट पॅरलल टू इटसेल्फ, स्वतःला वेक्टर पॅरलल जाऊ शकतो. सो मी काय करतो, या खालच्याला उचलून असं वर ठेवतो, इथून उचलतो आणि त्याच डायरेक्शन मध्ये वरती ठेवतो पॅरलल, इन दिस वे. ओके, डायरेक्शन तीच, मॅग्निट्यूड तेवढंच. सोबतच्या पी वेक्टर मी वर ढकलला. बेटा मला सांग, पहिले इथे होता ना तो असा,
है की नाही? आणि हा अँगल 120 होता. येस ऑर नो बच्चा? 120. आणि आता इकडे बघ ना, हा अख्खाच्या अख्खा अँगल 180 आहे ना, एका स्ट्रेट लाईन मध्ये 180. मग 180 मधून 120 गेले बच्चा, किती उरले रे हे? 60 डिग्री. सो 60 डिग्री वॉज द करेक्ट आन्सर. सो बच्चा दिस वॉज रॉंग, this 60 degree is the correct answer. Have you understood with the help of this example? So आता तुम्ही कन्फ्युज तर होणार नाही ना परत याच्यामध्ये? ओके बच्चा.